बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। परिवर्तन महाशक्तीने आज आपल्याला महाविकास आघाडी असू दे, महायुती असू दे आणि परिवर्तन महाशक्ती हा तिसरा पर्याय आदरणीय आमचे बच्चूभाऊ असतील, आपले राजे असतील, राजू शेट्टी असतील, या माध्यमातून आपल्यासमोर एक नवीन पर्याय आणलेला आहे। आणि पक्षप्रमुख आदरणीय बच्चूभाऊंसमोर आम्ही 3 मायनॉरिटीला जागा मागितलेल्या आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने। एखादा कोणीतरी मुस्लिम समाजावर टीका करतो, मुस्लिम समाजाला जाणून बुजून त्रास देतो, नितेश राणेसारखे लोक आक्रमकरित्या होऊन प्रहार जनशक्ती पक्षाने त्याचा विरोध केला। कुठलाही समाजातला माणूस उठलेला नाही नितेश राणेचा विरोध करायला। प्रथमतः प्रहार जनशक्ती पक्षाने ही गोष्ट जनसामान्यांसमोर मांडली आणि त्या गोष्टीला विरोध केला। कुठंतरी जातीय दंगली भडकवायचे, कुठंतरी जाणून बुजून एखाद्या समाजाला टार्गेट करायचं। अहो, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे। आज 75 वर्ष पूर्ण झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून, प्लॅटिनम जुबली झाली। आज तागायत कुठल्या पक्षांनी आणि कुठल्या संघटनेनी जनसामान्यांचे जातीपातीच्या राजकारणाशिवाय कुठलेही प्रश्न मिटवलेले नाहीत। 75 वर्षात सोलापूरच्या जवळजवळ 11 तालुक्यातील पाणी प्रश्न मिटलेला नाही। सोलापूर शहराला एक वेळ व्यवस्थित पाणी देऊ शकले नाही। 75 वर्ष झाले तरी हाच प्रश्न। जातीय तेढ निर्माण करणे, रस्ते व्यवस्थित नाहीत, रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ते, अनेक प्रश्न प्रलंबित झालेले आहेत। लोकांचे ऍक्सिडेंट झाले, काही लहान मुलं MSCBच्या खांबाला चिटकून राहिले। हे सगळं प्रशासन आणि शासनाने आज तागायत काय केलं 75 वर्षामध्ये मला सांगा। याच्यासाठी आपण एक पर्यायी मार्ग दिलेला आहे, परिवर्तन महाशक्ती। परिवर्तन महाशक्ती म्हणजे जर आता आपल्याला 9 दिवसाचा जागर चालू आहे देवीचा, परिवर्तन महाशक्ती म्हणजे एक महाशक्ती आपण महाराष्ट्र राज्यात पर्यायी मार्ग म्हणून पर्यायी लोकांसमोर जाऊ शकतो। आजपर्यंत एवढे लोकप्रतिनिधी झाले, एवढे मंत्री झाले, संत्री झाले, खासदार झाले, आमदार झाले, सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला का हो? सोलापुरातील जाण्या येण्याच्या रस्त्यातील खड्डे बुजले का हो? अनेक ऍक्सिडेंट झाले, संपले का हो? अनेक वेगवेगळ्या धंद्यांनी इथं येण्याचा प्रयत्न केला, ते धंदे तुम्ही आणले का हो? विमानसेवा आत्ता कुठेतरी सुरू होत आहे, तर यात सुद्धा खोडा घालून कुठल्या तरी जातीय धर्माला। परवा मी अक्कलकोटला गेलो होतो। अक्कलकोट मधील एक माजी आमदार त्यांनी ते वक्तव्य केलं की मुस्लिम समाजाला एखादी बिर्याणी दिली की मुस्लिम समाज सगळा एकवटतो। अहो, मुस्लिम समाज एवढा खालच्या स्तराचा आहे का हो? मुस्लिम लोकांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। तर मी आपल्याला या माध्यमातून सांगतो, खरंच मुस्लिम समाज कुठेतरी एखादा चहाचं कॅन्टीन असेल, कुठं केळीच्या गाड्या असतील, कुठं फळफळावं विकून आपला जे काही आहे तो पोटाचा जो काही मार्ग आहे तो बरोबर घेऊन जात आहे। मला सांगा, त्या आमदाराला लाज वाटायला पाहिजे खराला। या माध्यमातून मी आपल्याला मुस्लिम समाज असेल, काय झालं हो धनगर समाजाचा प्रश्न, काय झालं मराठा समाजाचा प्रश्न, काय झालं तुम्ही आज तक त्यांना आजपर्यंत तुम्ही का देऊ शकला नाही, आरक्षण का देऊ शकला नाही? मी एक सामान्य नागरिक आहे, प्रहार जनशक्ती पक्षाचा अध्यक्ष सोडा सामान्य नागरिक आपल्याला प्रश्न विचारतोय, काय झालं मराठा समाजाच्या आरक्षणाचं, काय झालं धनगर समाजाच्या आरक्षणाचं, काय झालं मुस्लिम समाजाच्या 5% आरक्षण, ब्राह्मण समाजासाठी आज तागायत तुम्ही काय केलं? आम्ही इमानदारीने, खरं तर बीजेपीच्या मागे आजकाल ब्राह्मण समाज उभा राहत होता, काँग्रेसच्या मागे मुस्लिम समाज उभा राहत होता, धनगर समाजाने कुठलं जात धर्म बघितलं नाही, तुमच्या मागे उभारले। मराठा समाजाचे आज कित्येक आमदार खासदार झाले, का बरं तुम्ही प्रश्न सोडवले नाहीत? त्याच्यासाठी आम्ही पर्यायी मार्ग म्हणून परिवर्तन महाशक्तीचा तुम्हाला आज एक पर्याय देत आहोत। खरंच जर तळागाळातील लोकांना आज खाली बसून, जमिनीवर बसून, आदरणीय पक्षप्रमुख आमचे बच्चू कडू अनेक आंदोलनं केली, 150 वेळा रक्तदान केलं, स्वतःच्या लग्नाचा खर्च टाळून 250 अपंगांना सायकली दिल्या। मला सांगा, लोकप्रतिनिधी 150 वेळा, कुठलाही एक माणूस मला दाखवा लोकप्रतिनिधी 288 मध्ये 150 वेळा रक्तदान केलेला। जनसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, अपंगांचे वंचित राहिलेले प्रश्न उचलणारा एकमेव आमदार, त्यांच्यावर 350 गुन्हे दाखल झाले। या माध्यमातून या आमदाराने पुढाकार घेऊन परिवर्तन महाशक्ती जी निर्माण केलेली आहे, त्या परिवर्तन महाशक्तीच्या बाजूने आपण राहावं। आता 2-4 दिवसात प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने मुस्लिम समाजाला मी विनंती करतो, ब्राह्मण समाजाला विनंती करतो, धनगर समाजाला, मराठा समाजाला विनंती करतो, आपले प्रश्न जर मार्गी लावायचे असतील तर आपल्यामधले जनसामान्य
लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यायचा आहे. ह्या प्रस्थापितांना आता लाता घालायच्या आहेत, घराणेशाही बंद करायची आहे. जर आपल्यामधलेच कोण इच्छुक असतील तर सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघामध्ये मी आपल्या माध्यमातून सांगतो, जर कोण इच्छुक असेल तर आपली फाईल घेऊन यायची, आपल्या समाजकार्याचा आढावा घेऊन यायचा. आपल्या तालुक्यामध्ये किती कुठल्या समाजाचे लोक आहेत, काय करू शकतात, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आपला प्रभाग कुठपर्यंत आहो, तर या सर्व गोष्टींची माहिती घेऊन आपण येणं फार गरजेचं आहे. आणि 4 दिवसानंतर आम्ही भव्य मेळावा लावणार आहे. जनसामान्यांचा आपल्यामधलाच लोकप्रतिनिधीनं फार गरजेचं आहे. आपण यासाठी एकवटलं पाहिजे. मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आपण कुठंतरी भंडारा उधळून चालणार नाही. यांची जागा दाखवून दिली पाहिजे. धनगर समाजाला मी सांगतो, कृपया विनंती करून सांगतो, आपण गुन्हे दाखल करून घेऊ नका. आपण एकवटूया. या एकवटल्यानं जर आपल्या चांगल्या लोकप्रतिनिधी जर आपल्या माध्यमातून सामान्य जरांगे पाटलासारखं नेतृत्व जर आपल्यामधून गेलं, प्रहार जनशक्ती पक्षाचं नेतृत्व जर आपल्यामधून गेलं, धनगर समाजाचं एखादं नेतृत्व जर आपल्यामधून गेलं, विधानसभेत आपले आवाज बच्चूभाऊंच्या माध्यमातून बळकट करण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की आम्ही 4 दिवसानंतर मेळावा घेणार आहे. त्या मेळाव्याला उपस्थित लावावी. आपले प्रलंबित प्रश्न 2024च्या विधानसभेत आपण मांडून कसा आपल्याला न्याय मिळत नाही हे बघूया. मी या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. सोलापूर शहरातील दक्षिण असेल, अक्कलकोट तालुका असेल, मध्य असेल आणि बाकी सोलापूर जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये जे लोक इच्छुक आहेत त्या लोकांना मी विनंती करतो की आपण प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून परिवर्तन महाशक्तीचा जो पर्याय दिलेला आहे तो पर्याय निवडा. आणि आपल्यातला एखादा लोकप्रतिनिधी गेला तर आपण विधानसभेत आपला आवाज बळकट करण्यासाठी आमच्या मागे राहा. आता कुठेतरी योजना चालू केलेत, आता कुठं तर खोदकाम चालू केलंय, आता कुठं तर जमिनीचं खोदकाम करून उद्घाटन करतायत, नारळ फोडतायत. अहो, एवढे दिवस तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवू शकला नाही. दक्षिण मधला बंधारे अजून झाले नाहीत. आता बापू बाहेर पडायला तयार नाही. कुठंतरी आता काय इलेक्शनच्या पुढं कुठल्या तरी योजना आणायचा, योजना आणून परत. अहो, एवढे दिवस तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवू शकला नाही. दक्षिण मधला बंधारे अजून झाले नाहीत. आता बापू बाहेर पडायला तयार नाही. कुठंतरी आता काय इलेक्शनच्या पुढं कुठल्या तरी योजना आणायचा, योजना आणून परत ते काय करायचं, नंतर ते इलेक्शन झाले ही योजना बंद पडणार. कारण तिजोरीत खडखडाट झालेला आहे. या सर्व गोष्टीला जबाबदार कोण? सचिन कल्याण शेट्टी साहेब कुठंतरी देवेंद्र फडणवीसांना आणतात आणि तिथं जातीयवाद निर्माण करून याला आत टाक, त्याला आत टाक, पोलीस प्रशासनाला हाताशी धरून हे सगळे कामकाज. जातीयवाद करणारा लोकप्रतिनिधी आपल्याला नको. सामान्य निर्मळ पाण्यासारखा आरशासारखा आपले मत मांडणारा, जनसामान्यांना घेऊन जाणारा, सर्व जाती धर्मांना दूर ठेवून माणूस म्हणून जगणारा, माणूस म्हणून पुढे येणारा आणि माणूस म्हणून शेवटपर्यंत राहणारा लोकप्रतिनिधी आपल्यासाठी योग्य आहे. धन्यवाद. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.